हे आहे आपले बाजरीचे डोसे. हो, बाजरीचे डोसे. बाजरीचे डोसे म्हणा, घावन म्हणा, तुम्हाला नाचणीचे घावन प्रचंड आवडले, छान प्रतिसाद दिला, त्यामुळे मी बाजरीचे घावन किंवा बाजरीचे डोसेसुद्धा आणलेले आहेत. ते सुद्धा अगदी कमी वेळेत 6 डोसे किंवा 6 घावन झालेत एका भाकरीच्या टायमामध्ये. तर चला, परफेक्ट असे डोसे किंवा घावन बघण्यासाठी बाजरीचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत झटपट, सुपर हेल्दी अँड सुपर टेस्टी, प्रोटीन रिच हे आपले बाजरीचे डोसे किंवा घावन. तुम्हाला हवं ते तुम्ही नाव ह्याला देऊ शकता, कारण की इतके उत्तम झालेत नाही, काय सांगू तुम्हाला. तुम्ही एकदा बनवताल ना, कायमस्वरूपी तुम्ही हेच बनवणार, कारण की याला ना मळायची झंझट, ना थापायची, ना लाटायची. अगदी चपातीपेक्षाही लवकर हे होतात आणि भाकरीपेक्षा, म्हणजे एका भाकरीच्या टायमाला आपण इतके सर्व बनवून घेतलेले आहेत. तर चला, आता पटकन असे झटपट सुपर टेस्टी असे हे आपले घावन किंवा डोसे आपण बघणार आहोत. जर तुम्ही डाएटवरती आहात आणि तुमच्या डाएट प्लॅनरनी सांगितलेलं आहे की भाकरी वगैरे खा, भाकरी करता येत नसेल तर हे नक्की करा. आणि नवीन लग्न झालेलं आहे किंवा नवीन जेवण बनवत आहात तुम्ही, माहीत नाही भाकरी कसं करायचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेसिफिकली आहे. तर इथं घेतलं मी बाइंडिंगसाठी अर्धी वाटी भिजवलेली पिवळी मूग डाळ. आता भिजवलेली पिवळी मूग डाळ ही अर्धी वाटी आहे, म्हणजे पिठाचं अर्धा घ्यायचं आहे रेशो. मी पूर्णच सांगतेच पुढे. आता फ्लेवरसाठी मी इथं घेतले 4 लवंगी मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, बारीक गावठी लसूण हे 8-10 घेतले. मोठे असेल तर 2 ते 4 सुद्धा घेऊ शकता. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा, तिखट, मीठ आणि हळद. हळद पाव चमचा, तिखट अर्धा चमचा आणि मीठसुद्धा अर्धा चमचा चवीनुसार. तर आता हे बघा, इथं मी घेतलेले मिक्सरचं भांडं, त्याच्यात टाकले भिजवलेली पिवळी मूग डाळ. किती वेळ भिजवायची? अगदी 10-15 मिनटात कोमट पाण्यात सुद्धा भिजते, छान फुलून येते. आता मूग डाळ नसेल तर तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता, आणि फ्लेवर नसेल पाहिजे तर तुम्ही अगदी जिरे आणि ओवासुद्धा घेऊ शकता, जसं आपण नाचणीचं केलेलं अगदी तसंच. पण असं छान पाहिजे विदाऊट चटणी तर तुम्ही असेही करू शकता. जस्ट 4 मिरच्या, जिरे, ओवा, डाळ अशी ओबडधोबड वाटून घेतली. पाणी सर्वात प्रथम पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडीशी वाटून घ्यायची गरगरीत, आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करू. थोडंसं म्हणजे किती, अगदीच अर्धा कप पाणी आपण ह्याच्यात ॲड केलेले, 4 चमचे म्हटलं तरी चालेल, आणि असे वाटून घेतली. आता छान असं फिरून बघायचं, लसूण मिरची कुठे राहिलं तर नाही अक्का, ते बघणं गरजेचं आहे, कारण की आपण हे डोसे करणार आहोत. तर चला, आता पटकन जाऊन असं छान एक संद झालेलं आहे ना, हे चेक केलं, आणि आता हे बाजूला ठेवूया आणि पीठ घेऊया. आता इथं घेतलं मी 1 कप बाजरीचं पीठ, अर्धी कप डाळ घेतलेली भिजवलेली, तर इथं 1 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी हळद, मीठ चवीनुसार घेऊ शकता तुम्ही, आणि तिखटसुद्धा. आता इथं नॉर्मल तिखट आहे, तिखटवालं, त्यामुळे मी अर्धा चमचा घेतला. बरेचसे जण म्हणतात तुमच्याकडे विस्कर नाही का, तुम्ही चमच्याने का फेटता किंवा हाताने का कालवता. तर हे बघा, आता मी तुम्हाला फरक सांगते, चमच्याने विस्करचा किंवा हाताचा काय फरक पडतो. ते इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काय होतं आपलं डाळ वाटलेले ते मी टाकले पिठामध्ये, त्याच्यात पाणीसुद्धा ॲड केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, कारण की लागणारच आहे पाणी. किती घेतलं असेल तर अर्धा ग्लास असेल साधारण, आणि जे मिश्रण होतं डाळी, मिरची, लसूण वाटलेलं ते पूर्ण ह्याच्यात काढून घेतलं पिठामध्ये. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. आता सध्या मी चमच्यानेच करते, तुम्हाला दाखवते डिफरन्स काय होतो चमचा आणि विस्करचा. प्रत्येकाकडे विस्कर असेलच असंही नसतं, बऱ्याचशा जणांकडे विस्कर नसूही शकतं, असेल तरी ते अवेलेबल नसेल सध्या, त्यामुळेही असं होतं. आणि चला, आता डिफरन्स बघा, थोडं थोडं पाणी टाकून चमच्याने मी हे गाठी जे का पीठ जे ते भिजून घेते. कसं कालवते, जसं आपण रेग्युलर बेसन पीठ कालवतो ना, अगदी तसंच कालवायचं. आणि चमच्याने केल्याने काय होतं, आता तुम्ही स्वतः बघू शकता, फेसून घेणं किंवा फेटून घेणं काय असतं हे बघा. चमच्याला मस्तपैकी फेस, म्हणजे आपण म्हणतो ना फ्लफी झालेलं आहे, छान फुलून आलेलं आहे, त्याला म्हणतात फेसून घेणं. म्हणजे छान असं हे फुलून वरती येतं पीठ, कारण की पीठ छान असं बारीक आहे, त्यामुळे ते छान कंबाईन होतं आणि त्याला छान एक संधपणा येतो, म्हणजे असं फुलून वरती येतं पीठ, त्याला फेसणं म्हणतात, फेसून घेणं. जसं आपलं उडदाची डाळ आपण छान फेसून घेतली तर ती फुलून येते, तसंच हे सुद्धा. आता इथं आपल्याला परत थोडंसं पाणी ॲड करायचं वाटलं, थोडंसं घट्ट आहे, तर आता मी तुम्हाला दाखवते विस्कर काय काम करतं. तर आता हे इथं चमचा नाही काम करणार, आता इथं विस्कर काम करेल, कारण की ऑलरेडी हे पातळ आहे. कारण की काय होतं ना, की केकचं बॅटरसुद्धा आपण विस्करनी स्टार्टिंगला नाही कालवायचं,
केकचं बॅटर असो किंवा कोणत्याही पिठाचं बॅटर असो, सर्वात प्रथम आपल्याला पीठ ओलं करताना चमचाच हवा आणि मग जेव्हा पिठाला डायल्यूट करायचं, अजून पाणी टाकायचं, तेव्हा आपल्याला इथं विस्कर रवीचं काम करतं. जे आपली रवी असते ना, डाळ घोटणी, ते काम करतं. साधं सोपं आहे. हे स्टीलचं आहे, ते लाकडाचं असतं रवी. तर हे बघा, आता तुम्हाला फरक कळालाच असेल. ह्याला कितीही फेटा तर ह्याला फेसणं नाही म्हणत किंवा त्याला फुलणं नाही म्हणत. तर समजलं असेल तुम्हाला डिफरन्स. तर आपलं जे पीठ आहे ते छान फुलून आलेलं आहे. आता परत काय ते फुलणार नाही. बट चला, आता तुम्हाला थिकनेस मी दाखवली चमच्याने सुद्धा आणि विस्करने सुद्धा. हे बघा, असं पाहिजे सरसरीत, साध्या सोप्या भाषेत. आता इथं मी ठेवला बिडाचा तवा. कोणताही लोखंडी तवा तुम्ही घेऊ शकता किंवा नॉनस्टिक तवा घेऊ शकता. माझ्याकडे बिडाचा तवा आहे, त्यामुळे मी हा घेतला. बिडाचा म्हणजे कास्ट आयर्न जे आपण म्हणतो, तो घेतला. छान तापवला. त्याच्यावरती टाकलं तेल किती घेतलं? अगदी अर्धा चमचा किंवा छोटा एक चमचा म्हटलं तरी चालेल. चमच्याने स्प्रेड केलं आणि मग उलथण्याने परत कानाकोपऱ्याला लावून घेतलं. जिथं नसेल गेलं ते लाकडाच्या उलथण्याने स्प्रेड करून घेतलं मी. छान तापू द्यायचं. तेल तापल्यावरती इथं मी कोणतंही पाणी वगैरे नाही टाकलं, डायरेक्ट टाकलं बॅटर. आता इथं अगदीच एक पळी, जी आपली डाळीची पळी असते किंवा डोसा ज्याने आपण स्प्रेड करू, त्याच पळीने आपण इथं एक पळी हे बॅटर टाकलं आणि छान असं स्प्रेड करून घेतलं. आता अगदीच सरसर जसं आपण डोसा रुंद करतो तसं नाही करता येणार आहे, कारण की हे बाजरीचं पीठ आहे, लगेच ड्राय होतं. आणि त्याच्यावरती टाकलं पाव चमचा किंवा अगदी छोटा अर्धा चमचा तेल वरून टाकायचं आहे. आता तुम्ही इथं बघताल, अगदी कमी तेलामध्ये आपले सगळे डोसे ते तयार होतात आणि अगदीच कमी वेळेत. कारण की हे तुम्ही जिमला जाणार असाल, तुम्ही डाएटवर असाल, डायटिशियनने तुम्हाला सांगितलं तरीसुद्धा, तुम्ही ड्युटीला जाणार असाल तरीसुद्धा अगदी कमी वेळेमध्ये हे भाकरीपेक्षाही पटकन होतं आणि चपातीपेक्षाही पटकन होतं. आणि हेल्दी तर आहेच, कारण की बाजरीचं पीठ आहे आणि मुगाची डाळ आहे. प्रोटीन रिच पण आहे मुगाच्या डाळीने. आता तुम्ही म्हणताल की मुगाची डाळ नसेल तर बेसन पीठ घातलं 2 चमचे, जसं आपण नाचणीचं घावन केलं अगदी तसं केलं, प्लेन विदाऊट म्हणजे मिरची आणि विदाऊट लसूण, तसंही करू शकता. जर असं हवं तर अगदी असंही करू शकता. खूप छान टेस्टी खमंग बनतं. असंही करा किंवा तसंही करा. तर हे बघा, आता पहिलं आहे त्यामुळे हे थोडंसं वाटतं असं की चिपकलं, पण हे चिपकलं नाही. थोडंसं ह्याला, कारण की तवा तर तापलेला आहे, पण पहिलं कधीही ते असं होतं ना, चपाती असो किंवा भाकरी असो किंवा डोसे असो. तर दुसरे बघताल ना तुम्ही, तर दुसरे अगदी सहज पटकन होतात. बघत राहा तुम्ही. आणि हे जे व्हिडिओ आहेत ना, मी अजिबात स्किप नाही केला, पूर्ण मी व्हिडिओ दाखवत आहे. मी अगदी 4-5 केलेले आहेत, ते पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते विदाऊट एडिटिंग. मी अगदी हाताने सुद्धा हाताळलेले, पलटी केलेले. आता तुम्ही बघितलं, आपण अलटी पलटी करताना थोडंसं ते तुटलं, कारण की खरडलं होतं ना उलथण्याने, तर ते थोडंसं तुटलं. परत त्याला दाब दिला आणि आता बघा, ते अजिबात तुटलेलं वाटणारच नाही की ते तुटलेलं, कारण की मी जरा उलथण्याने ते घासलेलं, त्यामुळे ते तुटलेलं तिथून, पण ते अजिबात नाही वाटणार तुटलेलं आहे म्हणून. आता हे बघा, थोडंसं दाब दिला तिथं मी, परत शेकवलं. एका बाजूने 1 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिट. अगदी 2 मिनिटात एक घावन किंवा एक डोसा आपला रेडी होतो. गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी मीडियम आहे, नाही स्लो नाही फुल, अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला सगळे डोसे करून घ्यायचे. आता बघा, कुठे जरी तव्याला लागलेलं आहे का, आणि परत मी तेल नाही लावलं तव्याला, जे स्टार्टिंगला लावलेलं अगदी एक अर्धा चमचा तितकंच तेल, त्याच तेलामध्ये आपण सगळे डोसे हे करणार आहोत. बस वरती पाव चमचा किंवा काही ड्रॉप आपण तेलाचे टाकलेले, तुम्ही बघितलं, अगदी थोडंसं तेल वरती मी टाकलं, वरून सुकायला नको त्यामुळे. आणि हे बघा, जो तुटलेला होता ना तो मी दाखवते बघा, कुठेही तुटला नाही किंवा कुठेही कच्चा नाही, छान जाळी पडलेली आहे. छान असे जाळीदार, खुसखुशीत, कुरकुरीत, खुसखुशीत, जे काही म्हणाल ते असे मस्तपैकी आपले डोसे तयार आहे. आता तुम्ही ह्याला ॲज काय म्हणतो आपण त्याला, फ्रँकी म्हणून पण वापरू शकता. म्हणजे याच्यामध्ये फिलिंग केली तर फ्रँकी आपली झाली, किंवा जर तुम्ही ह्याला चटणीसोबत सर्व केलं तर डोसा झाला. असंही खाल्लं तरी हे चटपटीत, ते कारण आपण मिरची, लसूण, जिरे, ओवा भरपूर काय टाकलेलं आहे, असंही खा चहासोबत तरीही भन्नाट होतं. जसं मी म्हटलं की थापायचीही गरज नाही, लाटायचीही गरज नाही, आणि अगदी तुम्हाला पीठ मळायची गरज नाही, है ना. अगदी किती पटकन झाले आपले बाजरीचे डोसे किंवा बाजरीचे घावन. आणि तुम्ही बघितलं, मी हातानेही पलटलं, म्हणजे असं आपण चपाती हँडल करतो अगदी तसं. आणि मी तो कुठेही स्किप नाही केला व्हिडिओ. हा अगदी अनस्किपेबल आहे, अनएडिटेबल आहे, म्हणजे एडिट नाही केलेलं बाई.
जे आहे ते तुमच्या समोर आहे, प्रत्यक्ष तुमच्या समोर मी हे घावन करत आहे म्हणजे डोसे, आणि तुमच्या समोरच मी हाताने सुद्धा पलटी केलेले आहे. चला आता अजून एक करून दाखवते, कारण की काय होतं ना, आपण सगळे जर करायला गेलो ना तर व्हिडिओ बराचसा मोठा होईल. आता मी तुम्हाला 2 दाखवले ना, आता तिसरा अजून 1-2 दाखवते, मग आपण हा व्हिडिओ संपूया. तर तुम्ही प्रत्येक एक डोसे बघा, मी हाताने सुद्धा भाजते आणि अगदी इझिली हे ट्विस्ट होतात, कुठेही करपलं नाही, कुठेही चिपकलं नाही किंवा काय नाही. आणि मी पुन्हा पुन्हा तेल टाकला नाही. बॅटर टाकल्यावरती आपण तेल ॲड केलं, वरून ड्राय व्हायला नको, आणि झाकणही नाही ठेवलं. ह्याच्यात झाकण ठेवायचंही झंझट नाही की झाकण ठेवा आणि मग त्याला किती वेळ शेकवा, अजिबात नाही. पटकन शेकल्या जातात, असं नाही की कच्चं लागतं, कुठेच कच्चं नाही. छान असं खरपूस भाजलं जातं, तुमच्या समोर आहे. जसे आपले डोसे भाजतो आपण अगदी तसं. आणि जसं मी म्हटलं, जर तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुम्ही माहेरी गेलेला आहात, नवऱ्याला भाकरी खायला आवडतात, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण की अगदी कोणीही बनवू शकेल, माणूस असो, बाई असो, लहान असो, मोठे असो, कोणीही. जर तुमचे लहान मुलं असतील जे आत्ता नवीन जेवण बनवायला शिकत आहात, तर त्यांनासुद्धा हे शेअर करा. त्यांनासुद्धा खूप कॉन्फिडन्स लेवल कसा आपला वाढतो, कारण की ह्याच्यात नो फेल रेसिपी, अजिबात हे फेल होत नाही. बघा किती सुंदर जाळी पडलेली, अगदी काठोकाठ जाळी पडल्याने अगदी आपण हाताने ट्विस्ट करत आहोत, कुठेही हे चिपकल्याने नाही. कोणतेही मी फॅन्सी असं नॉनस्टिकचं भांडं नाही घेतलं, अगदी साधंसुद्धा आपलं लोखंडी तवा किंवा बिडाचा तवा मी इथं घेतलेला, बिडाचा घेतला. तुम्ही लोखंडी तवा घेतला तरीसुद्धा चालून जाईल. आजूबाजूला थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे ठकठुक आवाज येतो, त्यामुळे प्लीज अवॉइड करा ती गोष्ट. पण आता काय करणार, आपल्याला व्हिडिओ तर काढायचा आहे तुमच्यासाठी, त्यामुळे तर तुम्ही बघितलं आता एक व्हिडिओ काढण्यासाठी भरपूर मेहनत असते, त्यामुळे प्लीज प्रतिसाद द्या, छान शेअर करा, लाईक करा. कारण की जसं मी नेहमीच म्हणते की एका व्हिडिओसाठी माझा असो किंवा इतर कोणाचेही असतील, जे छोटे यूट्यूबर आहेत त्यांना प्रचंड मेहनत असते. कारण की जे मोठे यूट्यूबर असतात त्यांच्यासोबत टीम असते, म्हणजे आमच्यासारखे छोटे यूट्यूबर असतात त्यांना सेल्फ एकट्याला सगळं काम करावं लागतं. म्हणजे शूटिंगपासून ते एडिटिंगपासून तर सगळं काही तुम्ही समजून जा की सगळं काय मॅनेज करणं आम्हाला स्वतःवं लागतं, आमची टीम नसते, त्यामुळे प्रचंड मेहनत असते. तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा तुमच्या मित्रपरिवारांसोबत. आता मी अजून एक तुम्हाला दाखवते की हे घडी, म्हणजे अगदी तुम्ही टिफिनला घेऊन गेलात ना, हे डोसे म्हणजे हे जे बाजरीचे डोसे आहेत किंवा घावन आहे, हे सुद्धा अगदी म्हणजे भाकरी मोडतात काही वेळाने, पण हे जे आहेत ना, ह्याचे तुकडे नाही पडत. तुम्ही किती 12 तास ठेवा, 14 तास ठेवा, किती वेळ ठेवा, डब्यात ठेवा, प्रवासाला न्या, ऑफिसला न्या, शाळेत द्या मुलांना, अजिबात ह्याचे असे भाकरीसारखे तुकडे नाही पडणार आणि अगदी असे कोरडे नाही लागणार. छान मऊ, सॉफ्ट आणि खुसखुशीत खमंग लागतात. आणि आता मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळातच. बघा आता हा शेकू द्या. आणि तुम्ही बघितलं आता जे काय आपण डोसे शेकले, तर ते मी कुठेही जास्त तेलाचा वापर नाही केला. आणि हे बघा आता ह्याच्यात अजून एक गंमत सांगते. मी थोडंसं आजूबाजूला काही काम करत होते, डबे वगैरे मॅनेज करत होते, म्हणजे भांडे लावत होते, तर मी थोडंसं अवॉइड केलेलं 1 मिनिट. तर काय होतं, आपण जेव्हा डोक्यावर उभा राहतो ना तव्याच्या, तेव्हा आपल्याला सतत वाटतं चल आत्ता पलटू. थोडंसं अवॉइड केलं ना, तर ते स्वतः किनार सुटली आणि स्वतः अगदी इझिली जो डोसा आहे तो म्हणजे किनार इझिली सुटली. ते तुम्हाला दाखवायचं तात्पर्य. आता दुसरी बाजू आहे बघा, दुसरा जो आपण डोसा काढलेला आहे बघा, किती बारीक घडी घातली. ते म्हणायचं तात्पर्य की अजिबात कुठेही तुकडा नाही पडला आणि असेच राहणार आहे 12 काय 14 तासानंतरसुद्धा. अजिबात हे कोरडे होणार नाही का अगदीच तुकडे पडणार नाही. जसे आपण घडी मोडून ठेवतो भाकरीची, त्याचेसुद्धा अगदी तुकडे पडतात, ह्याचे अजिबात होणार नाही. बाजरीची भाकरी करण्यापेक्षा मी तर म्हणेल, जर तुम्ही अशा प्रकारे गेलं ना एकदा, तुम्ही फॅन होताल ह्या डोस्याचे आणि तुम्ही सतत अशा प्रकारचे डोसे कायम बनवताल. लहान असो मोठे असो, कोणालाही आवडतील इतके खमंग, रुचकर आणि हेल्दी. आणि तेलाचाही कमी वापर आहे. जे जिमला जातात, जे डाएट फॉलो करतात, त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. छान भाजलेले आहेत. तसं मी म्हटलं की अगदी फुलत तर नाही, हे पण छान खुसखुशीत खमंग होतात. तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीचे बाजरीचे डोसे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलं नसेल तर जरूर करा. मस्ट ट्राय रेसिपी आहे, ही रेसिपी ट्राय करा. आणि सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. जसं मी म्हटलं की प्रचंड मेहनत आहे या व्हिडिओच्या मागे तुमच्यापर्यंत पोचवायला. तर प्लीज फॉलो करत जा आणि लाईक करत जा, शेअर करत जा.
कारण की असे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचतील आणि आम्हालासुद्धा एक मोटिवेशन भेटेल छान छान व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला. आणि जसं मी म्हटलं की लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं, कमेंट करणं सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे. सबस्क्राईब करणंसुद्धा निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.